नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। राज्यात सलग तिसऱ्या दिवशी गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे। कोणत्या परिसरामध्ये गारपीट होण्याचा अंदाज आहे पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। भारतीय हवामान खात्याने 9 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात होणार असा अंदाज व्यक्त केला होता। या अंदाजानुसार आता महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे। विशेष म्हणजे राज्यातील काही भागात गारपीट देखील होत आहे। यामुळे शेतकऱ्यांची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे। मिळालेल्या माहितीनुसार काल राज्यातील अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीची हजेरी लागली। यामुळे या जिल्ह्यातील संबंधित भागातील शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। रब्बी हंगामातील गहू, हरभरा हे पीक पूर्णपणे वाया गेले। यामुळे आधीच विविध नैसर्गिक संकटांनी बेजार झालेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। हाती आलेल्या माहितीनुसार काल विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे व अन्य काही तालुक्यात पाऊस गारपीट झाली आहे। वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातही गारपीट व पाऊस झाल्याची नोंद आहे। यामुळे या संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या पिकाचं खूप नुकसान झालंय। अशातच आज पुन्हा 12 फेब्रुवारी 2024 रोजी एकदा पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता वादळी वाऱ्यासह वर्तवण्यात आली आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली असून शेतकऱ्यांना पावसाची शक्यता लक्षात घेता आपल्या शेती पिकांची विशेष काळजी या ठिकाणी घ्यावी लागणार आहे। आज राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असून या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने या संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे। आज विदर्भ विभागातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। यापुढील दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व अपडेट रहा। धन्यवाद।